वाल्मिक कराडला आज केज न्यायालयात हजर केलं जाणार। खंडणी प्रकरणात कराड कोठडीत। संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवीन एसआयटी स्थापन। आमदार सुरेश धस यांची माहिती। एसआयटीतील काही अधिकारी कराडच्या संपर्कात असल्याचा होता आरोप। मस्साजोगमधील गावकऱ्यांचं आंदोलन स्थगित। धनंजय देशमुख यांची माहिती। केजमध्ये सीआयडी अधिकाऱ्यांशी देशमुखांची चर्चा। आज एसआयटीच्या बसवराज तेलींचीही भेट घेऊन माहिती घेणार। पुण्यातल्या रिअल इस्टेटमध्ये वाल्मिक कराडनं मोठी गुंतवणूक केल्याचा आरोप। आलिशान इमारतीत 25 कोटींची कार्यालय घेतल्याची चर्चा। मुख्यमंत्र्यांकडून एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन। बीड प्रकरणाचा घेतला आढावा। तपासात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश। पोलीस यंत्रणेवर शंका घेण्यासारख्या बीडमधील घटना। 12 तारखेला बीडचे पालकमंत्री आणि आरोपींची भेट। पोलिसांनी आरोपीला जाऊ कसं दिलं, बजरंग सोनावणेंचा सवाल। स्वतःच्या राजकारणासाठी किंवा आपल्या बोलवत्या धनाला खुश करण्यासाठी संतोष देशमुख हत्येचं राजकारण करू नये, प्रवीण दरेकरांचं आवाहन। माजी मंत्री अब्दुल सत्तार यापुढे सिल्लोड विधानसभा लढणार नाहीत। सत्तारांची घोषणा। तर मतदारसंघाचा विकास करूनही जातीपातींवर निवडणूक होत असल्याची खंत व्यक्त। सर्वांना विश्वासात घेऊन शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। शक्तीपीठाच्या कामाचाही मुख्यमंत्र्यांकडून आढावा। कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही। शक्तीपीठ महामार्गाला मंत्री हसन मुश्रीफांचा विरोध कायम। सांगलीच्या पुढे संकेश्वर मार्गे गोव्याला शक्तीपीठ महामार्ग जाऊ शकतो, मुश्रीफांची माहिती। अहिल्यानगर जिल्हा विभाजनाची आमदार संग्राम जगतापांची पुन्हा एकदा मागणी। विभाजनावरून राजकारण तापण्याची शक्यता। विकासाच्या दृष्टीने विभाजन झालं पाहिजे, जगतापांचं स्पष्टीकरण। राज्यात सोयाबीन खरेदीला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ। केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून मागणी मान्य। फडणवीसांनी फोनवर मुदतवाढीची केली होती मागणी। रासायनिक खतांच्या किमतीत खत उत्पादक कंपन्यांकडून पुन्हा दरवाढ। तब्बल 50 ते 350 रुपयांची वाढ। शेतमालाला भाव मिळत नसताना आता खतांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शेतकरी नाराज। जळगाव मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढल्यामुळे भाजीपाल्याला सध्या कवडीमोल भाव। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। आज देशभरात मकर संक्रांतीचा उत्साह। देशभरात विविध नावाने संक्रांत सण साजरा केला जातो। दरवर्षीप्रमाणे राणा दाम्पत्याकडून आज पतंग महोत्सवाचं आयोजन। लहान मुलांना पतंगाचं वाटप करून पतंग महोत्सव साजरा करणार। तर युवा स्वाभिमानचा मोठा पतंग राणा दाम्पत्य उडवणार। नाशिकच्या येवल्यात 3 दिवस पतंगोत्सव। लहान मुलं तरुणांसह महिलांनीही घेतला पतंग उडवण्याचा आनंद। नाशिकच्या पंचवटी परिसरात बापलेकाचा संशयास्पद मृत्यू। आर्थिक व्यवहारातून बापलेकाने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय। अधिकचा तपास सुरू। पुण्याच्या लोणी काळभोरमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा। दगड आणि लाठीकाठीने 3 तरुणांना मारहाण। काही विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात। लोणी काळभोरच्या MIT महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये राडा। परभणीत माजी नगरसेवकाचं रस्त्यावरील खड्ड्यात झोपून आंदोलन। रस्त्याच्या कामात होत असलेली दिरंगाई आणि कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा काँग्रेस माजी आमदार विशाल बुधवंत यांचा आरोप।
कोल्हापुरात सावकारीतून मुलाच्या अपहरणातून 29 कोटी रुपये लुटल्याचं प्रकरण, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। काही दिवसांपूर्वी तक्रारदार विठ्ठल पाटील कुटुंबियांनी केलं होतं आंदोलन। नाशिकमध्ये उड्डाणपुलावरून दुचाकी चालणाऱ्यांना कारवाई होणार। महामार्गावरील अपघातानंतर पोलिसांकडून सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास सुरुवात। भंडाऱ्याच्या लाखनी उड्डाणपुलावर नायलॉन मांजानं तरुणाचा गळा चिरला। तरुणाच्या गळ्याला 8 टाके। लाखनी ग्रामीण रुग्णालयात तरुणावर उपचार सुरू। मकर संक्रांतीला नागपुरात पतंगबाजी करणाऱ्यांवर नागपूर पोलीस ड्रोनद्वारे विशेष लक्ष ठेवणार। नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार। धुळ्यात केवळ 28% शाळांकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना। वर्गखोल्या आणि शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या शासन निर्णयाकडे शाळांचं दुर्लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।